जेव्हा पण घरात कोणती खास स्पेशल भाजी बनवली ना की मी ही अशी नान आवर्जून बनवते जी की भाजी सोबत एकदम भन्नाट टेस्टी लागते। त्यासाठी आता पाव कप दही, अर्धा कप दूध, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 चमचा तूप, साखर, चवीनुसार मीठ घालून विस्कने एकसारखं हलवत मिक्स केलं। यात पहिल्यांदा 1 कप गव्हाचं पीठ, नंतर 1 कप मैदा घालून मस्त असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा। गरज वाटली तर पाणी वापरा। पीठ मळून झालं की यावर तूप घातलं, नंतर एका प्लेटमध्ये पीठ घेऊन याला छान स्ट्रेच करत मळून घ्यायचं। आता याला झाकण ठेवून 1 तासासाठी भिजू द्यायचं। 1 तासानंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। यातला एक गोळा घेऊन लांबट आकारामध्ये मध्यम जाड असा लाटून घ्यायचा। आता यावर चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ घातले, उलटवून दुसऱ्या बाजूने पाणी लावायचं। आता कडकडीत गरम तव्यावर नान घालायचा, 5 मिनिट व्यवस्थित भाजायचा। तवा आता उलटा करून गॅसवर छान खरपूस नान भाजायची। यावर साजूक तूप किंवा बटर तर इथे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी तंदुरी नान तयार आहे।